मोठी लोकसंख्या असताना फक्त त्या ठिकाणी एकच आपलं मीटर आहे आणि त्याच्यावरचे 400 शेतकरी त्या ठिकाणी त्याच्यावरती ग्राहक अवलंबून आहे आणि म्हणून हा जवळजवळ सन्मान्य सदस्य एकच मिनिट एकच सेकंद अहो conclude 4 करा गावित कोटी साहेब, 17 मगापासून सांगतोय 4 मी. कोटी 7,37,000 इतका निधी त्या ठिकाणी ताई प्रलंबित असल्यामुळे त्याचे 20 कनेक्शन त्या ठिकाणी तोडलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आता पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत असल्यामुळे स्नेक बाईट सारखे मोठ्या प्रकार होत आहेत. माझी विनंती आहे की आपण त्यांना त्या ठिकाणी हा निधी उपलब्ध करून द्यावा. धन्यवाद. चला सन्माननीय सदस्य काशीनाथजी दाते. अध्यक्ष महोदय, कृषी पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य अमीन भाई या विषयावरील पुरवणी मागण्यांच्या संदर्भामध्ये मी बोलण्यासाठी उभा आहे. या काळजी आहे आम्हाला. सरकारचं खऱ्या अर्थानं कर्जमाफीचा जो निर्णय घेतला त्या बाबतीमध्ये मी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री यांना मनापासून धन्यवाद देईल. परंतु ही कर्जमाफी देत असताना शेतकऱ्यांच्यामध्ये जो सूर आम्हाला ऐकायला मिळतो आहे की यापूर्वी ज्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना पूर्ण कर्जमाफी न देता फक्त 50,000 रुपये त्यांना देण्यात येणार आहेत, अशा पद्धतीचा जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या बाबतीत शेतकऱ्यांची नाराजी निश्चितपणे आहे. म्हणून मी कृषीमंत्री महोदय या ठिकाणी आहेत की सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो. कृषी विभागाच्या बाब क्रमांक 48 पृष्ठ क्रमांक 32 याला अनुसरून पुन्हा एकदा मी शासनाचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेल की त्यांनी वेदर इन्फॉर्मेशन डाटा सिस्टीम अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ते स्वयंचलित केंद्र उभारण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय स्तुत्य निर्णय खऱ्या अर्थानं आहे. कारण यापूर्वी फक्त आपलं मंडल स्तरावर एक फक्त पर्जन्यमापक त्या ठिकाणी असायचं आणि त्या पर्जन्यमापकाच्या नोंदीवर ज्यावेळेस अवर्षण असेल, ज्यावेळेस अतिवृष्टी असेल, अवकाळी असेल, त्याच्या नोंदी त्याच्यावर घेतल्या जायच्या आणि त्याच्यामुळं काही गावं त्याच्यामध्ये वंचित राहायची. आणि म्हणून हा जो निर्णय घेतला आहे हा निर्णय देखील अतिशय चांगला आहे. परंतु हा निर्णय याची अंमलबजावणी करत असताना माझं एक मत आहे की आवर्षण प्रवण क्षेत्र महाराष्ट्रातलं जे आहे, दादा थांबा, महाराष्ट्रातलं आवर्षण प्रवण क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्येच खऱ्या अर्थानं प्राधान्याने ही केंद्र चालू करावीत. बाब क्रमांक 49 पृष्ठ क्रमांक 32, बाब क्रमांक 50 आणि पृष्ठ क्रमांक 33 याच्या अनुषंगानं निश्चितपणे शासनानं जे कृषी विभागाच्या मार्फत ठिबक सिंचन असेल, यांत्रिकीकरण असेल या संदर्भामध्ये निर्णय घेतलेत. परंतु अनेक वेळा शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण या ठिकाणी होत आहेत की पुन्हा तेच शेतकरी, ठराविक शेतकरी या योजनांचा लाभ घेत आहेत. तो सर्रासपणे सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीनं दुबार लाभ देण्यात आला नाही याची दक्षता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घेतली जाणं गरजेचं आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत या ठिकाणी दुधाळ गाय, म्हैस पालन, कुक्कुटपालन या सगळ्या योजना ज्या घेतल्या आहेत त्या योजनांच्या बाबतीत देखील भरीव तरतूद असताना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच खऱ्या अर्थानं ह्या योजनाचा लाभ देणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या शेतीबरोबर त्यांना जोडधंदा केलं त्या ठिकाणी उपलब्ध होईल. अशा पद्धतीनं ही योजना राबवण्याच्यासाठी मी शासनाला विनंती करीत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये विशेषतः शेवटचा मुद्दा घ्या दाते साहेब. शेवटचा मुद्दा घ्या. जिल्हा पशुसंवर्धनच्या बाबतीमध्ये आता जिल्हा परिषदचा पशुसंवर्धन विभाग हा राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये वर्ग केला गेलेला आहे. परंतु अजूनही बरेचसे दवाखाने असे आहेत की त्या ठिकाणी डॉक्टर्स नाहीत, परिचर नाहीत आणि त्याच्यामुळं दोन्ही नाही, डॉक्टर नाही, परिचर नाही, असे काही दवाखाने आज बंद अवस्थेमध्ये आहेत. तिथं शेतकऱ्यांची हेळसांड होते आणि म्हणून त्या दृष्टीने देखील या ठिकाणी पंकजाताई या ठिकाणी समोर आहेत. या बाबतीमध्ये देखील एक आढावा घेऊन असे ज्या दवाखान्यांच्यामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध शेतकऱ्यांना होत नाहीत त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध करून किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीवर घेऊन त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा. सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये एकच एवढा लास्ट सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत मला बोलताना या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये पारनेर आणि टाकळी जोगेश्वर ही 2च ग्रामीण रुग्णालय आहेत. परंतु टाकळी जोगेश्वर रुग्णालयामध्ये अशी अत्यंत दुरावस्था, अत्यंत वाईट अवस्था त्या रुग्णालयाची झालेली आहे. 20-25 वर्षापूर्वी झालेली इमारत, त्याच्यानंतर संपूर्ण 25 वर्षामध्ये आज त्याच्यात कुठल्याही प्रकारचे काही दुरुस्ती झाली नाही. त्याच्यामधल्या पायाभूत सुविधा ज्या आहेत
त्या देखील बंद पडलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.